श्री स्वामी समर्थ मंडळी. चला तर बघ, आज आपण बघूया लाल तिखटमध्ये ओला मसाला कसा मिक्स करतात ते. इथे मी घेतला आहे कांदा, लसूण, आलं, ओली कोथिंबीर. नंतर आता एक कढई घ्या. कढईमध्ये कांदा, त्याच्यामध्ये मीठ घालून चांगलं भाजून. मीठ घातल्यामुळे काय होतं की कांदा चांगला लवकर भाजतो, तुमचा गॅस पण वेस्ट होत नाही. मीठ घालून चांगलं परतून घ्या. नंतर तेल घाला. तेल घातल्यामुळे काय होतं, तुमच्या तिखटला चांगला कलर येतो, लाल लाल, आणि लवकर पण भाजतो. ते भाजून झाल्यावर नंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, ओली कोथिंबीर सगळं घालून चांगलं परतून घ्या. गॅसची फ्लेम मिडियम असायला पाहिजे. चांगलं लाल लाल व्हायला पाहिजे हा कांदा. लाल झाल्यावर नंतर तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता. ते थंड होईपर्यंत तसं ठेवायला पाहिजे. बघा कसं भाजायला मी. तुम्ही पण असंच बनता का? तुमच्याकडे कसं बनवतात मसाला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. याच्यामध्ये सुकं खोबरं पण घालतात. खरं आम्ही सुकं खोबरं वापरत नाही म्हणून मी घातली नाही. आता माझा मसाला भाजला आहे. मी गॅस बंद करले. आता या मिक्सरमध्ये सर्व मसाला घालून त्याच्यामध्ये मीठ घालून चांगलं बारीक वाटून घ्या. मिठामुळे पाणी वापरू नका, फक्त मीठ घातलं तरी बारीक होतो. इथे मी घेतलं आहे 4 ते 5 किलो एवढं माझं तिखट आहे. त्या हे कॅमेरामुळे तुम्हाला तिखट जरा पांढरं पांढरं दिसायला असणार. खरं हे लाल आहे, जास्त लाल नाही, खरं लाल आहे. ह्याच्यामध्ये मीठ घाला. जर तुम्ही मसाला वाढताना जर मीठ जास्त वापरलं असतं तर मीठ घालू नका. मी थोडं घातले होते म्हणून मीठ वरून घालायले. नंतर वाटलेलं मिश्रण मसाला, नंतर घरगुती मसाला. घरगुती मसाला मी सर्व खडे मसाले घरात भाजून तयार केला आहे. याच्यामुळे कसं होतं की तिखटला चांगली वास पण येतो आणि टेस्ट पण चांगली लागते. ते मसाला वापरले. तुम्ही दुकानमध्ये मिळताना ते गरम मसालासुद्धा यूज करू शकता. तुमच्याकडे कसं मसाला बनवतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चांगलं एकजीव करा. चांगलं चोळून घ्या. चोळून घेताना मी ते मिक्सरमध्ये घालून त्याला चांगलं फिरून घ्या. ह्याच्यामध्ये काय होतं की तिखट मसाला एकरूप होतात, दोन्ही मिक्स होतात चांगले. मग चोळायची आवश्यकता लागत नाही. ह्याच्यामुळे तिखटला कलर पण छान येतो आणि तुमचं तिखटमध्ये मसाला मिक्स करून पण लवकर होतो. बघा किती छान लाल लाल दिसतंय. आता मी इथं सर्व तिखट मसाला मिक्स करून घेतला आहे. बघा किती छान लाल कलर येतो. ते मी आरामात मला 3-4 महिने लाल तिखट होऊन जातं. आता मी माझं मिक्स करून झालं आहे. मी ती भरणीमध्ये भरते. ह्या तिखटला आम्ही आदल्या दिवशी काय केलं होतं, पाव किलो तेल घालून चांगलं गरम करून तिखटमध्ये घालून मिक्स करून मी चांगलं चोळून ठेवले होते. असं केल्याने काय होतं की तुमचं तिखट वर्षभर ठेवलं तर ते पांढरं होत नाही. तुम्ही कधी पण ते वापरून त्याच्यामध्ये ओला मसाला मिक्स करून घेऊ शकता. तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.